आपण बघत आहात आवाज कसमादेचा। कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात नवविवाहित पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नीची बहीण गंभीर जखमी झाली आहे। अवघ्या 2-2.5 महिन्यापूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या या दाम्पत्याच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी सुमारे 8:15 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला। खामखेडा येथून पिळकोसच्या दिशेने जाणाऱ्या MH15 EP 3031 क्रमांकाच्या मॅक्झिमो प्रवासी वाहनाची आणि कळवणहून सटाणाच्या दिशेने जाणाऱ्या MH39 P 2449 क्रमांकाच्या दुचाकीची पिळकोस फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली। या दुचाकीवर दिनेश करणसिंग गावित, त्यांची पत्नी कीर्ती गावित आणि पत्नीची बहीण त्रिशा गावित हे आपल्या मूळ गावी प्रतापपूर तालुका नवापूर येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात होते। अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित या नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर त्रिशा गावित यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। मृत कीर्ती गावित या डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय अबोना येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर दिनेश गावित हे जलसंपदा विभागात कर्मचारी होते। मे महिन्यातच विवाह झालेल्या या दाम्पत्याच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी आणि पोलीस शिपाई नितीन वाघमारे करीत आहेत। नव्या संसाराची स्वप्ने उराशी बाळगलेल्या या नवविवाहित दाम्पत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।